धन्यवाद सुशांत पाटील सर। आजच्या रॉबिन ट्रॉफीमधील हा 9वा सामना आपण पाहतो आहे। एकीकडे असणार गोजेगाव तर त्याच्या विपक्ष मरड। नाणेफेकीचा कौल हारला, फलंदाजीसाठी पाचारण केलंय मरडला। मरड संघाकडून सलामीचा सलामीवीर नाव आहे आनंद अविनाश। आनंदच्या बॅटला बॉच झाला। खरं तर चेंडू एक धावसंख्या पलून काढली। एक धावसंख्येनिशी खेळाला सुरुवात आणि खेळातील अगदी मरडच्या धावसंख्येला सुरुवात झाली। एक धावसंख्या आणि धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली जातो आहे। धावसंख्येला सुरुवात होतो आहे, शुभारंभ होतो आहे गोजेगाव आणि मरड। तर सतीश शिंदे मला वाटतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे। चला सतीश शिंदे, विलासजी यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सतीश शिंदे यांना कारवट संघाचा खेळाडू आहे। आणि इथे पाहू शकाल आतापर्यंत 1 धावसंख्या 1 चेंडूची समाप्ती झाली। नॉन स्ट्राइक एंडकडे अविनाश, आता मात्र स्ट्राइक एंडकडे अविनाश। और लॅपिंग फुल टॉस और फुल टॉस खराब दूषित। या वेळेला मात्र नो स्वायर मारा घोषित करतायत। दुखापत करणारा चेंडू म्हणून या वेळेला दंडित केलं गेलं पंचांकडून। 1 धावसंख्येचा मुजाफा फायदा होतोय। 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 निशी वाढली जातो आहे। गोलंदाजी मार्कवरती नाव आहे योगेश। या वेळेला मात्र थोडासा फंबल झाला। ऑरेंज कॅप आहेत खरं तर या गोजेगाव टीमकडे। आपण गोजेगाव टीमकडे जर अगदी नजर टाकली तर त्यांच्या खिम्यात 6 ऑरेंज कॅप आहेत। आणि ऑरेंज कॅप म्हणजे क्रिकेटमध्ये तिला फार महत्त्व आहे। पर्पल कॅप, ऑरेंज कॅप आता त्यांची खेळी नंतर पाहिली जाईल। इथून पुढच्या कुठल्याही मॅचला विदाउट टी शर्ट टीमची जर्सी नसेल तर खेळाडू खेळलाच जाणार नाही, पेनल्टी। येस, याच्या पुढच्या मॅच पासून राजेशजी खरं तर आमच्या आयोजकांकडून एक महत्त्वपूर्ण सूचना येतो आहे की जर खेळाडूच्या अंगावरती प्रॉपर किट नसेल, टी शर्ट नसेल तर तो खेळाडू खेळला जाणार नाही। महत्त्वाची सूचना इथे दिली जातो आहे। इथं पाहू शकाल पहिला षटक प्रगतीपथावरती आहे। वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक। अतिशय सुरेख दे घुमा दे चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या आरपार आलेला आहे गगनचुंबी षटकार। धावसंख्या वाढल्या गेल्या, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 10च्या घरात। दुहेरी अंकात धावसंख्या जातोय। धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 10। पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात षटकार आणि 10। एक अवांतर, 3 एकेरी आणि 1 षटकार। चेंडूची तपासणी करतोय। ही खासियत आहे खरं तर एका उत्तम खेळाडूची। जर अंगावरती किट नसेल, टी शर्ट नसेल, पुढचाही परत झरी आली आणि जिमनवाडी तयारीत राहायचं आहे। नेक्स्ट मॅच नंबर खरं तर 10 तुमची होणार आहे। आता मरड आणि गोजेगाव यांची लढत आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय महत्त्वपूर्ण लढत आहे। सर्व मॅचेस डू ऑर डाय असतील, करो या मरो। आणि इथं अतिशय देखणा पर्व, पहिला पर्व आपल्याला कामोठेमध्ये पाहायला मिळतो। अप्रतिम झेल का डोक्यावरती ऑरेंज कॅप आहे। महेशनं पकडला झेल, संपला मात्र या फलंदाजाचा खेळ। हा फलंदाज होईल बॅक टू डगआउट, बॅक टू पॅव्हेलियन। 10 या धावसंख्येवरती पहिली सफलता प्राप्त झाली मरड संघानं नाणेफेकीचा कौल हारला। परंतु आतापर्यंत जर अनेक सामन्यांचं विश्लेषण केलं गेलं तर बऱ्याचशा मॅचेस खरं तर पहिला फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे। कधी टार्गेट सेट व्यवस्थित करता आलं नाही तर आपल्याला निश्चितच या ठिकाणी परत सतीशजींचं शुभागमन झालेलं आहे। आणि निश्चितच या ठिकाणी अगदी मुख्य पाहुणे सकाळच्या सत्रात कॉम्बॉक्समध्ये होते, अतिथी कक्षात होते। राजेश दादा म्हणजेच
पावणादेवी स्पोर्ट्स क्लब कारवटचे एक मुख्य खेळाडू आणि एक मुख्य आयोजनातून भूमिका साकारतात या कामोठीच्या मैदानावरती. सातारा म्हटलं तर रणरांगड्या मावल्यांची भूमी, सातारा म्हटलं कलाकारांची, सातारा म्हटलं तर खरं तर अगदी ज्या जिल्ह्याचा उल्लेख करताना शक्तीचं प्रतीक आणि भक्तीचे प्रतीक असणारा असा प्रकारचा आपला सातारा पाटणमधील हे सर्व संघ एकमेकांशी झुंज देत आहेत. षटक नंबर 2 घेऊन आला महेश पहिल्या चेंडूवरती. 1 धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 11 1-1-1 अशा प्रकारचे स्कोर बोर्ड वरती 3 एक्के येत आहेत. महेश जर्सी नंबर 17 अभी किसको है खतरा. आता कुणाला खतरा असेल या साताराचा. आणि मात्र पाहायचं आहे इथं मात्र काय होईल. कॉलिंग मिस होतोय. रिले झेल पकडला जाईल का. खरं तर गोलंदाजानं त्याच्या अंगावरती येणं गरजेचंच नव्हतं. त्यानं झेल टिपला असता. त्याच्यावरती फक्त कॉल देणं गरजेचं होतं. कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. म्हणून सकाळी अगदीच सुरुवातीला सांगितलं कॉलिंग चुकलं की तुमचं प्रेम ब्रेक होणार, लव ब्रेक होणार आणि कॉलिंग चुकलं की मैदानात झेल ब्रेक होणार. हे ब्रेक झालेली झेल पाहायला मिळाली. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे असणारा अक्की जर्सी नंबर 33 गोजेगाव संघाचा हा क्षेत्ररक्षक फील्ड करतो. एक धावसंख्या पूर्ण धावसंख्येबरोबर 1 धावसंख्या वाढली. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 13च्या घरात. 1 बाद 13. आडव्या पट्ट्यात फाईन लेग क्षेत्र केलंय क्लिअर. जाईल चेंडू सीमा रेषेच्या आरपार. आउट ऑफ रूफ प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला एक दणदणीत षटकार. 19 धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि 19 धावसंख्या धावपटलावरती एका षटकारानिशी महेश आपल्या खोट्यातील पुढचा चेंडू लांब लचक फेकून दिलेला चेंडू मैदानाच्या बाहेर. अतिशय सुरेख फटका फसलाय. परत एकदा लॉंग ऑफच्या दिशेने असणारा SK याला म्हटलं जातं. आता त्याच्या जवळ जर एखादा क्षेत्ररक्षक आला असताना तर SK सुद्धा फंबल झाला असता आणि झेलभूमीला दान दिला असता. गोजेगाव संघाकडून कॉलिंग चुकली होती, नाहीतर आतापर्यंत विकेट 3 ते 4 आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाले असते. तर या ठिकाणी उपस्थित असणारे कोयना एज्युकेशन सोसायटीत कार्यान्वित असणारे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक शिक्षण तपस्वी. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दिवा घरोघरी लावला गेला. आता कृष्णा खोरे कोयना खोरे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातीलच एक एज्युकेशन संस्था ही शैक्षणिक संस्था आहे. अतिशय सुंदर प्रयत्न होतं. प्रयत्न करताना मात्र इथं निश्चितच पारदावा लागेल या फलंदाजाला. धावचीच्या स्वरूपात विकेट नंबर 2. बॅक टू डगआउट. सन्माननीय सतीजी सकपाल साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. आता सह्याद्री म्हणजे काय, जावलीचा खोरा सुद्धा सह्याद्री देतोय जो की साताऱ्यात आहे आणि रायगडमध्ये आहे. आणि त्याचबरोबर सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगा बघितल्या की आपसुकच आठवणार 19 फेब्रुवारी 1630ला या सह्याद्रीला, या महाराष्ट्राला माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना बाळ झाला. चंद्रकांतजी शिंदे शिवाई फार्मचे बॉस आदरणीय चंद्रकांतजी यांचं आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. निसर्गरम्य ठिकाणी आमची शिवाई फार्म. या कधीतरी भेटीसाठी तिथं असणारा निसर्गाचा अगदी आस्वाद. साताऱ्यातील नंदनवन म्हणजे शिवाई फार्म आहे. तर आमच्या बॉसचा आदरपूर्वक सन्मान. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी सुरू असणारा सामना गोजेगाव विपक्ष मरड. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या 20. 3 बाद. सखाराम कदम SK
हो अतिशय सुरेख ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर दत्ताने मात्र केली नाही चुकी पकडला झेल परतावं लागेल सलामीला आलेला फलंदाज होतोय बॅक टू डगआउट बाद झाला कोणतो अविनाश बॅक टू डगआउट खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल झरी आली आणि त्याचबरोबर जिमनवाडी तयारीत राहायचं अविनाश बॅक टू पॅव्हेलियन वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन आला होता सखाराम उर्फ SK जर्सी क्रमांक 45 एक काळ होता ज्या काळात सचिन ही नावं जास्त असायची परत एकदा तो काळ सरला रोहित ही नावं जास्त येऊ लागली विराट ही नावं जास्त येऊ लागली जसा क्रेज क्रिकेटचा वाढेल ना घराघरामध्ये तसाच नावांचाही क्रेज वाढला जातो आहे SK जर्सी क्रमांक 45 अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न योग्य विशिष्ट टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे अविनाश सारखा मोठा मोहरा टिपलाय या सखारामनं नाव आहे SK गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजी मार्कवर नवीन आलेला फलंदाज प्रकाश अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न या वेळेला काय होणार फासला जातोय फटका बॅक टू बॅक गळती लागतोय इथं मात्र मरड संघाच्या खरं तर मरड या संघाची मरगळ थांबत नाही क्रिकेटच्या अगदी या विकेटची तू चल मै आया 1 by 1 बॅक टू बॅक पॅव्हेलियनला जाताना दिसत आहेत विकेट क्रमांक 4 बॅक टू पॅव्हेलियन 5 मोहरे गारद झाले तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीत 20च्या घरात वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन आला SK S फॉर सखाराम K फॉर कदम पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय ओव्हर द विकेटनं मारा करतोय जलद गतीचा गोलंदाज आहे 13 ते 14 पावलांचा रनअप आहे सखाराम कदमचा फुलटॉस चेंडू बॅटला ब्रश झाला बॅटची मात्र अगदी खालच्या बुंद्यात थोडासा चेंडू ब्रश झाला एक धाव संख्या पलून काढली सेकंड थर्ड स्लिपमध्ये असणारा त्याच्याही जर्सी क्रमांक 45 म्हणजे गोजेगाव जर बघितलं तर रोहित फॅन गोजेगाव आहे मुंबई इंडियन्सचा यांच्यामध्ये 4 खेळाडू खरं तर 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलेले दिसत आहेत हो फाईन लेग क्षेत्र केलंय क्लिअर नाही थांबणार चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आलेला हा बॅट मधील एक खणखणीत षटकार गणपतच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार धावसंख्या धावपटलावरती 6 निशी वाढली गेली धावसंख्या धावपटलावरती 27 आयोजकांचं आणि आयोजकांच्या वतीनं खरं तर राजेजी पाहुण्यांचं मनपूर्वक आभार कारण देणाऱ्यानं अनेक खरं तर मला वाटतोय शिवाई फार्मकडून मोठी उदात्त भावनेतून धनराशी आमच्या स्पर्धेसाठी या रॉबिन चषकासाठी आहे आणि म्हणूनच आमच्या स्पर्धेचे को पार्टनर आहेत शिवाई फार्म तर बॉस आपलंही मनपूर्वक आभार या स्पर्धेदरम्यान आयोजकांच्या वतीनं आणि सतीश शेठ आपलंही मनपूर्वक खरं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि तथा शिवाई फार्मचे ओनर हितगुज करतायत एकमेकांसमवेत SK सखाराम टू प्रकाश अवांतर स्क्वेअर मारा ऑस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच अवांतर स्क्वेअर मारा घोषित करतात अवांतर 1 धावसंख्येत भर पडतोय yes SK S फॉर सखाराम K फॉर कदम हो स्विच इट सक्सेसफुल एक वेगळी अदाकारी बॅट मधून पाहायला मिळाली प्रकाशच्या आलेला बॅट मध्ये खणखणी चौकार गणपतच्या बॅट मधून आलेला चौकार क्या बात आणि लवकरच मला वाटतोय 1000 ज्याप्रमाणे माझ्या शिवाई फार्मच्या सबस्क्रायबरांची संख्या 1000 होईल ना तशी आपल्या
पावणादेवी स्पोर्ट्स क्लब कारवट विन्सी 11 आणि त्याचबरोबर आपल्या या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची 959 959 एवढी सदस्य संख्या आहे आणि एवढ्या सदस्य संख्येत आम्ही क्रिकेट खेळतो आहे. त्या क्रिकेट खेळणाऱ्या खरं तर आमच्या संयोजकांच्या वतीनं 959 मेंबरशिप कंप्लीट झालेली आहे. फक्त प्रतीक्षा आहे ती 39 सभासदांची आणि त्याच्यानंतर 1000 अशी असोसिएशनची प्रचंड मोठी संख्या असणारी महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची एक क्रिकेट असोसिएशन आपल्याला या महाराष्ट्रात साताऱ्यात पाहायला मिळेल. नाव आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. आता दिनेश तिकडे पाहू शकाल. आमच्या आयोजकांना सुद्धा खरं तर सस्नेह निमंत्रण देतो आहे. हे निमंत्रण आहे त्याच्या लग्नाचं अवतान आहे ते मात्र इथं निश्चितच आमच्या संयोजकांना दिलं जातो आहे. या कोट्यातील पुढचा चेंडू चौथा षटक आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीत 32. खरं तर असं वाटलं होतं स्कोर एवढा होईल की नाही, दमछाक झाली होती, परंतु जसा गणपत मात्र फलंदाजी मार्कवरती आला, षटकार चौकारानं 10 धावा, तर प्रकाशनं स्वतः कर्णधार असावा. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो. तोवर धावसंख्या झाली 1. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं कारण पहिला चेंडू निर्धाव झालाय. आता स्वतः कर्णधाराला आपण आणावं लागेल हत्तीच्या अंबारीत म्हणजे स्ट्राईक एंडकडे. तिथून मात्र अगदी बेछूट बाणांचा वर्षाव होईल. प्रत्येक अस्त्रावरती प्रतिघात करेल गणपत. स्वतः कर्णधार आहे. वा, इथं मात्र पाहायला मिळतोय की छानसं क्षेत्ररक्षण आणि निश्चितच इथं मात्र परतावं लागेल. ज्या फलंदाजाचं नाव आहे विठ्ठल. बॅक टू पॅव्हेलियन. नवीन आलेला फलंदाज फलंदाजी मार्कवरती. नाव आहे राजेंद्र टालके. राजेंद्र टालके नॉन स्ट्राईक. राजेंद्र चाळके खरं तर नॉन स्ट्राईक एंडकडे ज्याला स्ट्राईक मिळतोय, मधल्या फळीत खेळण्यासाठी येतोय इन ॲट नंबर 8. तसं खरं तर बॉटम ऑर्डरला खेळण्यासाठी येतोय. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. स्क्वेअर लेग क्षेत्र केलंय क्लिअर गणपत आणि म्हणूनच मराठ संघाचा मी कर्णधार का याचं उत्तर या फटक्यातून दिलंय. पाठवलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलेला खणखणीत हा षटकार. आतापर्यंत ज्याच्या फलंदाजीनं चौफेर टोले जंग फटकेबाजी केली, मधल्या फलिताला खरं तर गणपत स्वतः इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आल्यानंतर अजूनही कर्णधार म्हणून संपूर्ण संघाची धुरा खांद्यावरती पेळतोय. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का? आणि इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जोखमीची धाव. तू मै करता करता गणपत होणार धावचीच्या स्वरूपात. बॅक टू पॅव्हेलियन. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 41-41. त्यामध्ये गणपतचाही फार मोठा वाटा राहिला. गणपत पवार काही ना तर अगदी आवाजाचा त्रास, पण जेवढा साऊंडचा आवाज नाही तेवढा खरं तर त्या बाईकचा आवाज आहे. नेमकं घोडं पेंड कुठं गातो हे कळत नाही. महत्त्वाच्या खरं तर काही अगदी नियमावल्या आहेत. स्पर्धेच्या असतील, मैदानातील असतील, किंबहुना प्रशासकीय असतील. झरेआली जिमनवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल.
10व्या क्रमांकाची मॅच होईल आपल्या अगदी समोर. त्याचा टॉस होणं गरजेचं आहे. झरी आली प्लीज चला या. आणि त्याचबरोबर जिमनवाडी टॉस टॉस करून घ्यायचा. आयोजकांना रिक्वेस्ट असेल टॉस बॉक्समध्ये टॉस करून घ्या. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू या बॉलला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का हे निश्चित नाही, मात्र परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती 2 धावसंख्येची धावसंख्या धावपटलावर 2 वाढली. धाव झाल्या 43-44 धावांचा आव्हान ठेवलंय. खरं तर गोजेगाव या संघापुढं मरड या संघानं कशा प्रकारे आव्हान पेललं जाईल, कशा प्रकारे आव्हान पूर्ण केलं जाईल. चेंडू असणार आहेत मरड संघाकडून गोजेगावसाठी 24 आणि विजयासाठी 44ची अपेक्षा. पाण्याची व्यवस्था करायची आयोजक. घालू चला लगेचच पंचांना विनंती असेल. खरं तर पंचांना स्पीडअप करा वारंवार. येस चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. स्टंपसाठी हवा आहे. मैदानात तहान काय फक्त आपल्या खेळाडूंना आणि पंचांनाच लागत नाही, स्टंपनं सुद्धा लागतोय. तर विकेट्सला हवा आहे. पाण्याची पूर्तता केली जाईल. मरड याकडून मात्र आपल्याला सलामीची जोडी या गोजेगाव टीमकडून मैदानाकडे येताना दिसतोय. 24 चेंडू 44 धावा 24-44. अशा प्रकारचं समीकरण सोडवायचं आहे. मैदानात लसावी मसावी करावी लागेल. भागाकार गुणाकार वजाबाकी बेरीज करावी लागेल. आणि या ठिकाणी झरी आली विपक्ष जिमनवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये टॉस शिवाई फार्मचे ओनर बॉस यांच्या पवित्र शुभास्ते होताना दिसतोय. व्यवसाय क्षेत्रात प्रगती केली आणि प्रगती करताना शिवाई फार्म सारखा एक अद्यावत निसर्गरम्य मला वाटतोय झरी आली संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? झरी आली बॅट फर्स्ट. तर जसा अगदी सामना सुरू होईल, खेळाला सुरुवात होईल, आपण पाहू शकाल महत्त्वपूर्ण लढती आहेत. या लढतीतील एक महत्त्वपूर्ण मॅच स्ट्राइक एंडकडे महेश आणि नॉन स्ट्राइक एंडकडे अशोक कदम. गोलंदाजी मार्कवरती मराठ संघाचा आनंद, ऑलराऊंडर आनंद. अतिशय सुरेख पहिलाच फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. देतोय 4 धावा. पंचांकडून इशारा येतोय इट्स 4. ग्रीन सिग्नलला पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. आनंद ऑलराऊंडर आहे गोजेगावचा. पहिला गोलंदाजीसाठी पहिला फलंदाजीसाठी येतोय तोच आनंद. यावेळेस मात्र आनंद घेतोय क्रिकेटचा मैदानावरती.
अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, अगदी एखाद्या सुईमधून धागा ओवावा त्याप्रमाणे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सरळ डिपकोर पॉईंटच्या दिशेनं. दुसरा बॅक टू बॅक चौकार. हॅट्रिक होईल का आनंदची, महेशची, ही पाहायला मिळेल. कारण मराठ संघाकडून आनंदच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, आता तिसरा चेंडू. आता जमेची बाजू महेशसाठी कोणती असणार आहे तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त दोनच क्षेत्ररक्षक बाहेर आहेत, म्हणजे हॅट्रिक चौकारांची निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल का या मैदानावरती महेशची. ओ तेवढाच उत्तम गोलंदाजी. डायरेक्ट हिट करण्याचा परत एकदा प्रयत्न मिस झाला. इथं मात्र निश्चितच बाईच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पूर्ण होतो आहे. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती 9च्या घरात. 3 चेंडू 9 धावा. गोजेगाव आणि मरड अशी लढत रॉबिन चषक 2025 मधील पहिल्या पर्वातील. खरं तर पहिला प्रभाव टाकला या पर्वानं. फर्स्ट इम्प्रेशन इट इज लास्ट इम्प्रेशन. आणि या उक्तीप्रमाणे पहिल्यातच खरं तर कैकांना प्रभावित करणारी स्पर्धा, लाईव्ह टेलिकास्टिंग, ब्रँडेड, दर्जेदार आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण लढती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. त्यातील अगदी ज्यांचा उल्लेख करायचा, अनेक सामने ज्या विजेत्यांनी जिंकलेत, उद्या एकदा परत इथं पाहायला मिळणार आहे. पॉईंटच्या दिशेनं करणार नाही चुकी. परतावं लागेल या फलंदाजाला, ज्या फलंदाजाचं नाव आहे अशोक. बॅक टू पॅव्हेलियन. अतिशय सुरेख खेळ. आणि या खेळात अगदी मरड या संघाचा समोर गोलंदाजी मार्कवरती ज्याचं नाव आहे आनंद. आनंद वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक. इथं मात्र पाहू शकाल समन्वय साधला जाईल. षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटालावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 1-9च्या 11च्या घरात. 11 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. एकच धाव, 2 धावा म्हणजे 11 धावसंख्या धावपटालावरती आहेत. 9 + 2 = 11. 11 धावसंख्या धावपटालावरती आहेत. षटक संपलं गेलं. आता उर्वरित 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक खरं तर चेंडूवरती 3च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. माफ करा, 18 चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक खरं तर म्हणजे प्रत्येक खरं तर षटकामध्ये 11च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. एक महत्त्वपूर्ण लढत रॉबिन ट्रॉफी 2025 मधील सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या 959 खेळाडूंना एकत्र घेऊन ही असोसिएशन साताऱ्यात काम करतो आहे. आणि महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा सातारा पाटणमधील. चला स्पीडअप घ्या. पंचांना वारंवार त्यांना सूचना द्या. चला वारंवार सूचना करा त्यांना पंचांना. आता यावेळेला गणपत पवार स्वतः कर्णधार मला वाटतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऑलराऊंडर आहे. मधल्या फलीत खेळण्यासाठी काय येतोय, काटक आहे, चिकाटी आहे. आणि खरं तर या खेळाडूच्या कडे जर बघितलं तर तुम्हाला समजणार चिवट खेळाडू आहे. समोरच्या अगदी प्रतिस्पर्धी टीमला आता आपल्या 6 अस्त्रांमधून 11 धावा देईल का, परंतु तेवढेच मातब्बर 2 फलंदाजी मार्कवरती. एक महेश आणि नवीन आलेला योगेश. योगेशनं गोलंदाजी करताना उत्तम गोलंदाजी केली. तोच योगेश. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. लॉंग ऑनच्या दिशेनं ट्रॅव्हल केलेला चेंडू. 1-2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 परत एकदा धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 13च्या घरात. आता 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी.
टू 31. 17ला 31 धावांची आवश्यकता असेल गोजेगाव संघासाठी. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, कलाइयों के सारे मोडने का प्रयास, कमरेतून वाकून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला कारण चेंडू लेग स्टिक सोडून जाणार होता. पंचांनी अवांतर घोषित केला. अवांतर 1 धावसंख्येमध्ये वर पडली. संघ पोहोचला तो 14च्या घरात. 14च्या घरामध्ये. सामन्यामध्ये अगदी खेळत असताना आपल्यालाही तेवढाच अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, दिला भिरकावून आउट ऑफ द रूप. प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावांसाठी आलेला एक गगनचुंबी षटकार. 20 धावा कंप्लीट, 24 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. असे मोठे फटके आले तर सामना लवकर फिनिश करेल, परंतु सामना फिनिश करू देणार नाही कारण गणपत तेवढा चिवट खेळाडू आपल्याला स्वतः कर्णधार म्हणून मराठ संघाकडून पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं मारा करतोय. 8 ते 9 पावलांचं रनअप आहे. गणपत पवार टू महेश. अतिशय सुरेख, ताकदीचा नाही, इथं मात्र युक्तीचा वापर केला. चेंडू भिरकावला सरळ फाईन लेगच्या दिशेनं आणि तिथं मात्र अगदी लॉंग स्टॉप चेंडू गाठतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलेला एक खणखणीत चौकार. आता 20 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे जवळजवळ 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. पंधरा चेंडू 20 धावांची आवश्यकता. परत एकदा महेश सलामीला आलेला महेश. योगेश प्रतीक्षा करतोय कधी एकदा मी स्ट्राईक कडे जातोय. खरपूस समाचार घेतोय गणपतच्या गोलंदाजीचा. ओ यावेळेला परत एकदा लाईन अँड लेंथ मात्र भरकटला. गणपत स्वतः कर्णधार. इथं मात्र अवांतर 1 धावसंख्या. परत एकदा 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 निशी वाढली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय ती 25. अतिशय सुरेख बॅटला ब्रश होऊन जाणारा चेंडू असावा. 22च्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या धावपटालावरती 26च्या घरात. 14 चेंडू 18 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. यावेळेस मात्र मिस करतोय चेंडू. यष्टिरक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्यानं. खरं तर मैदान हा तुमचा माझा नाही तिचाच आहे आणि त्यामुळे या वावटली अशाच राहतील. तुम्ही फक्त 6 तासांसाठी केला, मी 24 तास या मैदानावरती खेळणार हे सांगतोय हवा आपल्याला. त्या वावटली मात्र थोड्या मोसमी वाऱ्यांच्या मैदानावरती दिसत आहेत, ज्याच्या अडचणी थोड्या क्षेत्ररक्षकाला, फलंदाजांना आणि गोलंदाजांना होत आहेत. पंचांना होत नसतील कारण एक पंच आता थोडे रिलीफ होताना दिसत आहेत. मावलतीला सूर्य येतोय तसा किंबहुना वातावरणही थोडासा अगदी थंड होत जाईल, नरम होत जाईल. तू मै करता करता 1 धावसंख्या चोरून दिवसा ढवल्या. खरं तर ही अगदी यष्टिरक्षकाकडून चोरलेली धाव. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. इथं मात्र षटक संपलं गेलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 1 बाद 28च्या घरात. आता 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. 12-16 गोजेगाव या संघासाठी. कुणाला थांबविण्यासाठी आणायचं, कोण असा आहे खरं तर जो अभेद्य मात्र ते क्षेपणास्त्र फेकेल, समोरच्या टीमला निश्चित पाडेल. थोडीशी विचारमंथन सुरू आहे खलबतखान्यात आणि खलबतखान्यातील चर्चा गणपत सोबत त्यांचे अगदी काही क्षेत्ररक्षक फलंदाज करतायत, खेळाडू करतायत. कुणाला आता गोलंदाजी ट्रॅकवरती आणायचं कारण समीकरण येऊन थांबले. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. प्लीज स्पीडअप. पंचांना लगेचच शॉर्ट मीटिंग घेऊन देऊ नका. पाणी आणा, लगेचच पाण्याची व्यवस्था करायची आहे.
हो. चला तिकडे घेऊन जा, अगोदर मैदानात पाणी घेऊन जा त्यांना. आमचे राजेश सर खरं तर मैदानात पाण्याची व्यवस्था करताना दिसत आहेत. स्वतः एक मुख्य आयोजकच आहेत. सूत्रांकडून समजलं असे अनेक आयोजक कित्येक दिवस या स्पर्धेचा आराखडा बसवत आहेत. आणि महत्त्वपूर्ण अगदी सूचना आहे महेशलाही, की जर तुला थोडंसं रिलीफ वाटत नसेल तर प्लीज, खेळ महत्त्वाचा आहे परंतु त्याच्याही पेक्षा तू महत्त्वाचा. असे कित्येक हादसे बघितले तर मी मैदानावरती पाहता पाहता ओढ्या डोल्यानं. अनेक खरं तर खेळाडू म्हणून स्वतः सेफ राहा. नसीर सलामत तो पगडी 50 अशा रॉबिन ट्रॉफी तुमच्या आयुष्यात शेकडो येतील. त्यासाठी आपण राहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जन्म आणि मृत्यू यांच्यामधील अंतर म्हणजेच एक स्पर्धा आहे मित्रांनो. स्पर्धेमध्ये स्पर्धात्मक नाही खेळायचं. खेळमेलीच्या वातावरणात मनाला आनंद देणारा खेळ खेळावा. बारा चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज मरठ संघाचा येतोय अविनाश. मला वाटतोय सलामीसाठी अविनाश येतो, ओपनिंग करतो. नॉन स्ट्राईक एंडकडे असतो आपल्या मरठ संघाकडून. यावेळेला तसा काही सूर गवसला नाही अविनाशला. गोलंदाजीतून सूर गवसला जातोय का? समोरच्या मात्र गोजेगाव टीमला आपल्याला 6 अस्त्र फेकायचे आहेत. धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत खरं तर. आणि कमीत कमी धावसंख्या, एक कंजूस मारा करायचा आहे गोलंदाजी. लेफ्ट राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट फुल टॉस चेंडू. फिरकीचा जादूगार याच्याकडे बघितल्यानंतर खरं तर नरेंद्र हिरवाणी याची आठवण व्हावी असा अविनाश गोलंदाजी करतोय मरठ संघाकडून. संथ गतीचा 4 ते 5 पावलांचा फक्त रनअप आहे परंतु गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. खरं तर फिंगर रोल करतोय, बोटं फिरवतोय तो आणि त्यासोबत चेंडूला सुद्धा फिरवताना पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर, तिथून एक्स्ट्रा कव्हरकडे येतोय. लॉंग ऑनकडे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरकडे असणारा डॉन त्याच्यावरती धावत आला परंतु डॉनच्या अगोदर या ठिकाणी मात्र एक्का. क्या बात, नावं आहेत मरडमध्ये, एक डॉन तर एक एक्का. चेंडूला फील्ड केली. हो, अतिशय सुरेख, नजाकत भरा, मादक सौंदर्य क्रिकेटमधील दाखवतोय योगेश आपल्या बॅटमधून. देतोय खणखणीत षटकार. 37 37 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. आता 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. तर चला चेंडू द्या लवकर. प्रेक्षकांनी खेळाडू बना. अहो, या एका चेंडूमागे 22 जण असत आहेत एका मॅचमध्ये. त्यातील मैदानात 11, 13 आणि चेंडूचं अगदी गतवर्षी झालेल्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये रत्नागिरी KPL मध्ये मी सांगितलं की एक चेंडू रस्त्यात जर दगड असला ना तर तो उचलण्यासाठी तुम्ही बाईक थांबवू शकत नाही. पण लहान मुलं जर खेळत असतील ना, यावेळेला अगदी खरंच लवकर मॅच फिनिश करेल का? योगेशनं बॅक टू बॅक दुसरा षटकार आल्या पावली. इथं मात्र अविनाशचा घेतला खरपूस समाचार. एक डीप कव्हर पॉईंटकडे तर दुसरा षटकार लॉंग ऑनच्या दिशेनं. रस्त्याच्या बाजूला खेळत असतील जर मुलं तर त्या चेंडू देण्यासाठी तुमचा 60-50चा स्पीड कमी करून गाडी थांबवून चेंडू द्याल. एवढा प्रेम क्रिकेटचं जगावरती, जगाचे या क्रिकेटवरती आणि चेंडूवरती. अतिशय सुरेख मॅच फिनिश योगेशच्या फटक्यातून सामन्याचा होतोय मरठ संघ. हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेला तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा. आणि गोजेगाव संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. जरी आली मॅन ऑफ द मॅच योगेश. चल महेश कदम मॅन ऑफ द मॅच. महेश खरं तर 2 विकेट्स आहेत ज्याच्या नावावरती. ऑरेंज कॅप, परत एकदा तीच कॅप तुला दिली जाईल. जरी आली